राज्य सरकारने विद्यार्थ्यांना 1 ते 8 पर्यंत प्राथमिक शाळेत मोफत गणवेश देण्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती। मात्र शाळा सुरू होऊन जवळपास 2 आठवडे झाले, मात्र अजूनपर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये 49,000 विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झालेला नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांचा हिरमोड होते आहे। आपण वर्ध्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण पाहू शकतो, या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत। शाळेची घंटा पहिल्या दिवशी वाजली होती, 15 दिवस लोटूनही या विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले नाही आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला आहे। एकंदरीत गणवेशाचा कापड विदर्भात पोहोचला नसल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं, मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये या गणवेशाचा कापड पोहोचला आहे असं देखील बोललं जात आहे। मात्र एकंदरीत संपूर्ण याचा विचार केला तर 2 गणवेश शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती आणि 2 गणवेश जे आहे ते विद्यार्थ्यांना दिले जाणार होते। याच विषयावर बोलण्यासाठी नेमकं काय स्टेटस गणवेशाचं आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मुख्याध्यापक मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, नेमकं काय स्टेटस आहे गणवेशाचं? गणवेशाचं स्टेटस अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि आता शाळा सुरू होऊन 2 महिने झालेले आहे, तर ते लेखी आलेलं नाही शाळेच्या वतीनं आणि गणवेश देऊ असं त्यांनी सांगितलं की बा कापड देऊ आणि कापड देऊन विद्यार्थ्यांचं माप घेऊन ते गणवेश तुम्हाला शिवावं लागेल असं त्यांनी ऐकलेलं आहे। एकूण किती गणवेश म्हणजे किती प्रकारचे गणवेश दिले जाणार आहे विद्यार्थ्यांना? नाही, तसं काही सांगितलं नाही। किती प्रकारचे आहे, 2 प्रकारचे आहे, काही 1 प्रकारचे आहे, ते काही सांगितलेलं नाही। गणवेश मिळत नाही या संदर्भात तुम्ही शिक्षण विभागापर्यंत काही नेमकी बातचीत केली आहे का? काही संपर्क? बातचीत नाही केली, लेखी नाही दिलं, काही नाही दिलं, कारण शाळा सुरू होऊन 2च महिने झालेले आहे, अजूनही आम्ही ऑफिसपर्यंत लेखी दिलेलं नाही। विद्यार्थ्यांचे पालक विचारत असतील गणवेश? पालक विचारतात, आम्ही पालकांनी सांगितलं का 15 ऑगस्टच्या आधी मिळतील असं सांगितलं, बाबा बाकी तर काही नाही सांगितलं। तुमचा काही संपर्क शिक्षण विभागाशी? नाही, शिक्षण विभागाशी संपर्क म्हणजे अजून की आम्ही केला नाही, या विषय गणवेशाच्या विषयावर तर केला नाही। तुम्हाला विद्यार्थी विचारत असेल गणवेश मिळाला नाही मॅडम, तर तुम्ही नेमकं काय? आता आम्ही सांगितलं ना की त्यांना 15 ऑगस्ट पर्यंत गणवेश येतील, तोपर्यंत आहे तो युनिफॉर्म घालून यावा, कारण मागच्या वर्षी 2 युनिफॉर्म दिलेले आहे, एक स्काउट गाईड आणि एक शाळेचा गणवेश, 2 युनिफॉर्म दिले। नक्कीच आपण जर एकंदरीत दृश्य बघितलं ते बघा, हे विदाऊट गणवेश आहे। या वर्षीचा गणवेश या विद्यार्थ्यांना पोहोचलेला नाही। 49,559 विद्यार्थी आहेत, 925 शाळा या ठिकाणी आहेत आणि या संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर कंत्राटदाराचा जो कापड आहे तो कापड जवळपास 4 तालुक्यामध्ये प्राप्त झालेला आहे आणि 4 तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कापड आला नाही। पण जो कापड प्राप्त झाला तो स्काउट गाईड चा ड्रेसचा कापड प्राप्त झाला, मात्र रेग्युलर शाळेच्या गणवेशाचा कापड अजूनपर्यंत वर्धा शिक्षण विभागाला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना कापड जेव्हा हा कापड प्राप्त होईल त्यानंतर महिला बचत गटांना याचं मोजमाप घेऊन जे ते शिवण्याचं काम दिलं जाणार। मात्र यांना आणखी किती दिवस लोटतात, तोपर्यंत दिवाळी येते की काय असं देखील पालकांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे नेमका या विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन निखिल सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा।